1 वाटी पोहे घेतलेले आहे। तुम्ही हे जाड आहे, तुम्ही पातळ सुद्धा पोहे घेऊ शकता। याला आता मी स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्यानं। हे धुवून घेतलेले आहे। आता याला 5 मिनिट रेस्ट करायसाठी ठेवून देऊया। थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया। अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलेलं आहे। थोडंसं गाजर किसून घेतलं होतं मी, ते टाकून घेऊया। थोडीशी कोबी किसून घेतली आहे ते, कांदा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, थोडासा धनिया पावडर, थोडेसे जिरा, थोडीशी चिली फ्लेक्स। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। पहिले तेल टाकून घेतलं आपण तव्यावर। आपल्याला असे गोळे करून घ्यायचे आणि हे तव्यावर आपल्याला ते टाकून घ्यायचे। छोटे छोटे असे थापून घ्यायचे। आता आपण याला पलटी करून घेऊया आणि तेल टाकून चांगलं याला शेकून घेऊया। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा।